आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती मंत्री छगन भुजबळांनी दिली। या भेटीत मराठा ओबीसी आरक्षणावरून राज्यात स्फोटक परिस्थिती असल्याची माहिती पवारांना दिल्याचं भुजबळांनी म्हटलंय। राज्यातील वातावरण शांत राहावं हा माझा हेतू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावर कुणालाही भेटण्याची तयारी आहे असं देखील छगन भुजबळ पुढे म्हणाले। जवळजवळ आम्ही 1.5 तास बोलत होतो। कुठे कुठे काय काय झालं ते मी त्यांना सगळं सांगितलं। वकील लोक काय काय बोलतात ते सुद्धा मी सांगितलं। धनगरांचा जो प्रश्न आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली। त्याच्यावर काय आहे ते मी त्यांना बोललो। त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या। ते अशा रीतीने जे आहे सर्व साधक बाधक चर्चा जी आहे मुख्यमंत्री त्यांना बोलवून घेतील आणि आम्ही त्यांच्याबरोबर बसून चर्चा करू। मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे। यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे। उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेल। काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही। काही लोक हे ओबीसी समाजाचं, धनगर समाजाचं किंवा वंजारी समाजाचं, माळे समाज कुणाचं आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही। तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की ही शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे। तर छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं, दोघांमध्ये काय संवाद झाला पाहूया। आरक्षणाच्या प्रश्नावर पवार 2 दिवसात शिंदेंशी बोलणार असल्याचं भुजबळांनी माहिती देताना म्हटलंय। आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावंच लागेल असं पवारांना सांगितलं, असाही दावा भुजबळांनी केलाय। पवार यांनी शिंदे जरांगेंमध्ये काय चर्चा झाली माहित नाही असं भुजबळांना सांगितलं। मी विनंती केली की तुम्हाला राज्याचा चांगला अभ्यास आहे असं भुजबळांनी पवारांना म्हटलंय। मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढतो असं पवार म्हणाले, असं देखील भुजबळांनी म्हटलंय। जातीय वातावरण शांत करण्यासाठी पवार असायला हवेत असा दावा भुजबळांनी केलाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।